चला चला मॅच सुरू करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल या सामन्यातील पहिलाच बॉल हवेत होता. बॉल सीमारेषेच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागला, परंतु तरी देखील किरण अंबाल चौकार प्राप्त करतायत. रत्न नाईक नवरे मित्र आणि जिगरबाज ग्रुप यांच्या माध्यमातून डॉक्टर यशवंतजी कुलकर्णी साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सुपंत चषक या स्पर्धेचं 6वं पर्व पाहतोय आणि त्यातली एक जबरदस्त मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला सोलापूर, दुसऱ्या बाजूला माळशिरस. यावेळेस परत एकदा तोच फटका स्वीप यावेळेस यशस्वी झालेला आहे आणि हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. 2 डॉट लागोपाठचे चौकार. इकडे फलंदाज किरण अंबाल यांच्या बॅटमधून. कल्याणजी राजपूत थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा आपण. यावेळेचा बॉल सुद्धा सीमारेषेच्या दिशेने चाललाय. बॉल थर्ड बँड मध्ये. हा लागोपाठचा तिसरा चौकार आहे. 4 धावा. 3 चेंडू आणि 3 लागोपाठचे चौकार किरणच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाज अभिजित यांच्या विरुद्ध मात्र 3 बॉलमध्ये 3 चौकार. धावफलकावर नजर टाकू. या 3 चौकारांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 12 धावा. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांना चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे. समजून प्रत्येक खेळाडूला करावं लागेल. फुलटॉस होता. प्रचंड वेगवान बॉल. लोवर फुलटॉस अगदी पायात टाकला होता. त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न इकडे केला होता. मनगडाच्या साह्याने एक झटपट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो यशस्वी नाही राहिला. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावफलकावर नजर टाकूयात. धावा झालेल्या आहेत 13 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावफलकावर 13 लागलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. कमी ओव्हर आणि कमी चेंडूंचा सामना आहे. त्यामुळे कमी चेंडूंमध्ये कमी ओव्हरमध्ये तुम्हाला जास्त काम करायचं. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावामध्ये बनवण्याचा प्रयत्न यशवंत भाऊ पाचंगे 11 सोलापूर या संघाचा राहणार आहे. काल यशवंत भाऊ पाचंगे साहेबांची देखील उपस्थिती संघाच्या सत्रामध्ये आपल्याला लाभली होती, परंतु अचानक पाऊस आला त्यामुळे मॅचेस झाल्या नाहीत. यावेळी चांगला स्ट्रोक. संदीप पवार यांचा रिव्हर्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार आत्मविश्वास पूर्ण फटका खेळला होता. 4 धावा. धावा 17. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. अभिजितला कमबॅक करावं लागेल. 17 आलेले आहेत. चांगली टोटल उभी केली आहे या संदीप पवार आणि किरण अंबाल. काल 97 धावेंची भागीदारी केली त्यांनी आणि ते 2 खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. माळशिरसच्या विरुद्ध कशी बॅटिंग करतायत ते सुद्धा आपल्याला पाहायचं. यावेळेस परत एकदा आनंद यांचा खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं वळण घेतोय. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु मागे यष्टीरक्षकाकडून चूक झाली. 22च्या साह्याने ही धाव मिळते. धावफलक 1ने पुढे जात असताना लेट अँड मिस बॉल सरळ निर्धावच्या स्वरूपामध्ये झाला होता, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळाला. 1 धाव प्राप्त होते. संदीप पवार आता स्ट्राईकला आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एक बहुगुणी खेळाडू, एक प्रदीर्घ अनुभवी खेळाडू, एक वलयांकित नाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सिक्सर किंग म्हणून ओळखले जाणारे संदीप पवार. ISCL सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं होतं. खाली आपण त्याचा उल्लेख केला होता आणि एक मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी संदीप पवार यांची सातत्याने राहिलेली आहे आणि आज त्यांच्यावर सुद्धा नजर आहेत. चांगली बॅटिंग काल केली होती. आज सुद्धा त्यांच्यावर नजर आपल्या राहणार आहेत. धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 18 धावा धावफलकावर. वा, खूप चांगला बॉल. त्याला फक्त दिशा दाखवली आहे. बॉल प्रचंड वेगात निघालाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न आमिर तांबोळी त्या ठिकाणी करतायत, परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरतायत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
चौकार प्राप्त होतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावा 22 झालेल्या आहेत. आनंद यांचं कौतुक करावंच लागेल, कारण पहिल्या 3 चेंडूंमध्ये धाव दिली नव्हती त्यांनी आणि चौथा चेंडू जो होता तो चांगल्या टप्प्यावर, इथे परत एकदा फिल्डिंग खराब आहे आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे झेल घेण्याची एक संधी होती, परंतु ती संधी सुद्धा या ठिकाणी गमावलेली आहे. चौकार आलेला आहे. तर मनीष काळे MK सरांच्या वतीने एक पुरस्कार संदीप पवारसाठी आलेला आहे. त्यांनी जर अर्धशतक बनवलं तर 1000 रुपयांचा विशेष पुरस्कार संदीप पवार दिला जाणार आहे. त्यांना मिळालंय. यावेळेस प्रचंड वेगवान बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. कौतुक करावंच लागेल आनंद यांचं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध धावा आल्या. आणि मी नेहमी सांगतो की गोलंदाज हा कॉमन मॅन असतो, म्हणजे जेवढी मुभा फलंदाजाला क्रिकेटमध्ये तेवढी गोलंदाजाला नाहीये. त्यामुळे गोलंदाज हा कॉमन मॅनच असतो. त्याचं कारणही तसंच आहे. ओ, डायरेक्ट हिट झालाय आणि यावेळेस आनंद यांनी स्वतः ही विकेट मिळवली आहे. क्षेत्ररक्षक मला साथ देत नाहीयेत, तर मग मीच ती विकेट मिळवतो. त्यांनीच डायरेक्ट हिट केला आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने थ्रो केला होता. फलंदाज संदीप पवार बाद होत आहेत. आनंद यांनी धरला नेम. लगेच मैदानाच्या आतमध्ये जात चला. नवीन फलंदाज चेतक गोरे आता बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कौतुक करावं लागेल. इकडे गोलंदाज आनंद यांचं काय गोलंदाजी केली आहे त्यांनी. कौतुकास ते पात्र राहिलेले आहेत. प्रशंसनीय उल्लेखनीय गोलंदाजी प्रभावित केले त्यांनी आणि गोलंदाजीमध्ये आपलं प्रावीण्य त्यांनी दाखवलेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 25 धावा धावफलकावर लागल्या. पहिल्या ओव्हर नंतर 17 होत्या. या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत आणि त्यात एक विकेट सुद्धा संदीप पवार यांची मिळाली आहे. आपल्या घरामध्ये सुरक्षित नव्हते, डायरेक्ट हिट केला आणि तिथे संदीप पवार यांची विकेट आली. नवीन गोलंदाज परिसरातील आपल्या श्रीपूरचे भूमिपुत्र गोलंदाजीसाठी अमोल यांना आमंत्रित करण्यात आलंय. 2 ओव्हर 27, 2 ओव्हर नंतर 27, माफ करा. 2 ओव्हर नंतर 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अमोल नाटकळे गोलंदाजीसाठी येत आहेत. वा, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर होता बॉल. प्रवीण घुल्ले सरांनी दंडित केले गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा इथे हल्लेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. चला, पंचांचा निर्णय. चला चेक करूयात व्हाईट बॉल आहे का ते तपासलं जात आहे. आपण बघताय सुपंत चषक, राजरत्न नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं अतिशय सुंदर, अतिशय सुबक आणि अतिशय प्रभावी नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. पहिल्या दिवशी श्रीगोंदा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेला होता. दुसऱ्या दिवशी आचेगाव. तिसरा दिवस आपण बघितला तर या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवशी आणि आज चौथ्या दिवशी 2 संघ सेमीफायनल तालुका निहाय गटामधून पुढे जाणार आहेत. हडपसरचा संघ, ज्या संघाने तिसऱ्या दिवशी वर्चस्व निर्माण केलं होतं आणि तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेला होता. निर्णय आलेला इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे. सर, जास्तीत जास्त ऑनफिल्ड डिसिजन देण्याचा प्रयत्न करा अशी सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत आलेली आहे. तर अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 28. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 घेऊन अमोल पुन्हा एकदा तयार आहेत. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग मिड विकेट वरून फिल्डर वाऱ्याच्या वेगात येत आहेत. मिड विकेटचे फिल्डर पोहोचले, बॉलला उचललं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावा झालेल्या 29. चांगली गोलंदाजी. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये अभिजित यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस आनंद आले. चला, पहिला सेमीफायनल आचेगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्रीगोंदा हा पहिला सेमीफायनल आपण इथे खेळवणार आहोत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे
नाणेफेक करण्यासाठी आपण ताबडतोब उपस्थित राहायचं. बॅटची कट घेतली आहे परंतु बॉल फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होतोय आणि सरळ लॉंग स्टॉप मध्ये जातोय. नॉन स्टॉप 4 धावेंचा. होता फिल्डर तिकडे बॉलवर आले, बॉलला फेकतायत. तोपर्यंत आपण पाहू शकता तिकडे फक्त धाव तर मिळणार नाही, डॉट बॉल आलेला आहे. अमोल नाटकळे यांचं चांगलं षटक, फक्त 7 धावा आतापर्यंत त्यांनी दिल्या. एक महत्त्वाची विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये त्यांना मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आनंद यांनी एक विकेट मिळवली, त्या ओव्हरमध्ये त्यांनी 10 दिल्या. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत, एक महत्त्वाची विकेट सुद्धा आली आहे. म्हणजे पांडुरंग 11 माळशिरस चांगलं कमबॅक केलंय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, खूप चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय, फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ ठेवलंय, निरुत्तरी ठेवलंय आणि शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर. अमोलचं कौतुक करावं लागेल. अमोलने या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वाची विकेट सुद्धा मिळवलेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 34 धावा, 2 बाद 34. चला गोलंदाज चला शेवटचं षटक टाकण्यासाठी. आणि आचेगाव आणि श्रीगोंदाचे कॅप्टन चला पहिला सेमीफायनल आपण खेळवणार आहोत, त्याचा टॉस करायचा आहे. मला वाटतं आचेगावचे कॅप्टन आलेले आहेत, श्रीगोंदाचे कॅप्टन चला कपिल गरुड सर टॉस करण्यासाठी. चला कपिल गरुड सर टॉस करायचं आहे आपल्याला प्लीज. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये 4 नंतर काय होतं की पावसाचं वातावरण होतं, पाऊस जर पडला तर मग मॅचेस थांबतात. त्यामुळे आपल्याला त्या अगोदरच या ठिकाणी मॅचेस पूर्ण करायच्याच आज. त्यामुळे आपल्यासमोर आव्हान आहे मॅचेस पूर्ण करण्याचं. अंतिम षटक घेऊन अक्षय सोरटे बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. आज त्यांचाही समावेश झालाय माळशिरस संघामध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाज अक्षयच्या पायाला लागून चेंडूने दिशा बदलली. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर बॉलवर आले, तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल आणि संदीप राठोड आता स्ट्रायकर इनकडे येतील. कपिल गरुड सर श्रीगोंदा संघाचे संघनायक, आपल्याला हा शेवटचा कॉल आहे, आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. यावेळेस पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. अतिरिक्त धाव सुद्धा मिळेल आणि पुढचा चेंडू फलंदाजाला फ्री हिट सुद्धा असणार आहे. फ्री हिटची संधी आहे फलंदाजाला. बघूया त्या फ्री हिटच्या बॉलवर बिग हिट येतोय का, आणि बिग हिट आला तर मग किती धावेंचं प्रॉफिट होत आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. धावसंख्या 36. फलंदाजी करणारी टीम यशवंत भाऊ पाचंगे 11 सोलापूर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पांडुरंग 11 माळशिरस. आपण बघताय सुपंत चषक 6वं वर्ष आणि आज शेवटचा दिवस 17 जुलै. डॉक्टर यशवंतजी कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा राजरत्न नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे. अतिशय सुबक, अतिशय प्रभावी आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. पुलर लेंथवरचा बॉल होता, बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. मिड विकेटमध्ये फिल्डर येतात बॉलवर. एकच धाव तिथे परिपूर्ण होताना दिसेल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. धावफलकावर 37. काय कमबॅक केले. पहिल्या ओव्हरमध्ये 17, त्यानंतर मोठे फटके लागोपाठ आलेले नाही. एखादा चौकार जर आला तर मग त्यानंतर लगेच कमबॅक केलं, विकेट सुद्धा मिळवल्या. म्हणजे संदीप पवार यांची मोठी विकेट मिळाली, किरण अंबाल यांची मोठी विकेट मिळाली. ज्या फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला, ज्या फलंदाजांनी काल भरपूर धावा बनवल्या, त्या फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये खरं तर माळशिरस पांडुरंग 11च्या गोलंदाजांना यश आलेलं आहे. पांडुरंग 11 माळशिरसचे गोलंदाज प्रत्येक सामन्यामध्ये खूप प्रावीण्य दाखवताना पाहायला मिळालेले आहेत. त्याबद्दल निश्चित त्यांचं कौतुक व्हायला हवं. आणि या मॅचमध्ये सुद्धा, या महत्त्वाच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये अक्षय सोरटे, ज्यांना आज संधी मिळाली आहे संघामध्ये, ते देखील चांगली गोलंदाजी करतायत. सातत्याने फुलर लेंथवर सातत्याने फलंदाजाला निरुत्तरी ठेवतायत. हे पहा, यावेळेस सुद्धा परफेक्ट यॉर्कर होता. बॉटमॅनचा चांगला वापर करत फलंदाजाने बॉलला दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु ती मिळणार नाही आणि फलंदाज संदीप राठोड यांना परतावं लागेल. संदीप राठोड धावपात. संदीप पवार नंतर संदीप राठोड सुद्धा इथे बाद झालेले आहेत. किरण अंबाळ सुद्धा बाद झालेले आहेत.
या 3 विकेट आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळालेल्या आहेत. चला नवीन नवीन फलंदाज, चला लवकर नवीन फलंदाज, थोडस लवकर चला. आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. पावसाचा व्यत्यय होता, काल देखील पाऊस झाला, परवा देखील पाऊस झाला, परंतु आयोजक थांबले नाहीत. खरा आयोजक तोच असतो जो अडचणींनी थांबत नाही, तर त्यातून आणखी मजबूत होतो, त्यातून मार्ग काढतो. आणि तेच आमचे सगळे आयोजक, जिगरबाज ग्रुपचे सगळे सदस्य. पावसाने थोडीशी फजिती जरी झाली असली, परंतु आयोजकांनी मात्र हार मानलेली नाहीये. त्या अनुभवातून ते शिकत आणखी दमदार, भव्य आणि शानदार आयोजन त्यांनी परत एकदा आपल्या समोर आणलेलं आहे. ही फक्त स्पर्धा नाहीये, तर सगळ्यांची जिद्द, सगळ्यांचं नियोजन आणि सगळ्यांची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळते. त्याबद्दल आयोजकांचं कौतुकच. धावफलकावर 40, गोलंदाजीसाठी परत. चला चला बॅटिंग टीम, फलंदाज चला आपल्या जागेवर. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही पहिल्या डावातले येणं बाकी आहेत. 40 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. यशवंत भाऊ पाचंगे 11 सोलापूर. श्रीगोंद्याचे कॅप्टन अजून आलेले नाही आहेत आणि आचेगावचे कॅप्टन बराच वेळ झाला इथे येऊन उभे आहेत. त्यामुळे कृपया करून विनंती आहे की आता कपिल सर आपण या ठिकाणी थोडंसं लवकर या. फुलर लेंथवर परत एकदा एक चांगला बॉल अक्षयने टाकलेला आहे. धाव इथे सुद्धा एकच मिळेल. काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडू फुलर लेंथवर टाकलेला आहे, प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेला आहे. आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या देखील एकने पुढे गेली, 41 धावा. धावा धावफलकावर. शेवटचा बॉल यावेळेस सुद्धा पुढेच ठेवला. यावेळेस सुद्धा लेंथ बॉलचा वापर केला होता. फिल्डर मिड विकेट वरून वायू वेगा देत आहेत, परंतु थोडासा फंबलवर धोरण मुकम्मल. थोडंसं चूक तिकडे क्षेत्ररक्षकांनी केली आणि त्याचा फायदा इथे फलंदाजांना झालाय. 2 धावा प्राप्त होत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथमतः फलंदाजी केली यशवंत भाऊ पाचंगे 11 सोलापूरने आणि 4 ओव्हरमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत 43, बनवायच्या 44 धावा. पांडुरंग 11 माळशिरसला. तर विनंती आहे सोलापूर टीम, संदीप पवार सर आणि त्यांचे सगळे शिलेदार ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि माळशिरस आपले 2 सलामीचे प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आमिर भाईंनी आमच्याकडे एक हिरो HF डिलक्सची चावी आणून दिलेली आहे. जर कुणाची चावी असेल तर ती चावी त्यांनी ओळख पटवून घेऊन जा आणि विनंती असेल ताबडतोब फिल्डिंग लावा. फलंदाज चला लवकर. 44 धाव्यांचं टार्गेट आहे माळशिरस संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. बघायचं कोण जाते बक्षीस पात्र फेरीमध्ये. टॉस सुद्धा ठिकाणी केला जातोय. एका बाजूला टीम आचेगाव तर दुसऱ्या बाजूला टीम श्रीगोंदा. पहिला सेमीफायनल यानंतर आपल्याला खेळवायचा आहे आणि त्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये सन्माननीय नरेशजी ढोमे सर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. धन्यवाद. आणि यानंतर आचेगाव विरुद्ध श्रीगोंदा अशी सेमीफायनलची पहिली लढत 5 षटकांची होणार आहे. आता दोन्ही संघांना विनंती आहे, आपण काय करा, आपल्या डगआउट मध्ये जाऊन थांबा. हे 4 षटक संपले की श्रीगोंदा विदिन अ मिनिट क्षेत्ररक्षणासाठी जा आणि 2 मिनिटात सामना सुरू करा.
बस या गोष्टी महत्वाच्या आहे. हे बघा, आज मॅच राहिल्या तर उद्या तुम्हाला यावं लागेल. आणि आयोजक काय हटणार नाही. आयोजक जोपर्यंत फायनल पूर्ण होत नाही तोपर्यंत, यंदा आपल्याकडे दिवस जास्त आहेत. पालखी यायला 20 तारखेला पालखी इथे येणार आहे, 21 तारखेला. त्यामुळे 4 दिवस आहे आपल्याकडे. काळजी करू नका. आम्ही फायनल कंप्लीट करणार आहे, पण तुम्हाला परत यावं लागेल. जिगरबाज युवाचे सगळे कार्यकर्ते सर्वांना विनंती, आपण स्टेजमध्ये या, स्टेजवर या. गेले 3 दिवस आपल्या सगळ्यांची कसोटी वरून राजा बघतोय. आपणही तितक्याच निर्धारानं इथे प्रयत्न करताय आणि स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करताय. ही निश्चित कौतुकाची गोष्ट आहे. जिगरबाज युवा राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार, त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आपलं भरपूर कौतुक करतो. आज दिवसभर आपलं काम तेवढंच महत्वाचं राहणार आहे. विशेषतः आपला वेळ कुठं जातोय माहिती का? बॉल बाहेर गेल्यानंतर तो परत यायला वेळ जातोय. तर जिगरबाज युवानं आज तेवढं काम केलं की एका बॉल हरवला तर तिथे जर 1 मिनिटात रिटर्न येत असेल, तो जर आपण अर्ध्या मिनिटात मागे दिला तरी 15-20 मिनिटं वाचणार आहे आपली. त्यामुळं एवढं सूक्ष्म प्लॅनिंग आपल्याला करायचं. 2-2 सेकंद जरी वाचवले तरी आपला पुढे जाऊन फायदा होणार आहे, जेणेकरून आजच आपल्याला सगळ्या मॅचेस कव्हर करता येतील. थोडं स्पीडअप करा. चला मॅच सुरू करा. बॅटर्स रेडी आहेत, फिल्डर्स रेडी आहेत. उशीर करू नका प्लीज. लेट्स प्ले. जिगरबाज, सगळे जिगरबाज या स्टेजवर या. फायनलचा रंगारंग सोहळा थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे. सेमीफायनलच्या लढतींना प्रारंभ आपण करणार आहोत. या कव्हर्सच्या डोक्यावरून इनसाइड आउट, पहिला चेंडू सीमारेषा पार. षटकारासाठी शार्दुल फ्रुट्स यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. काल षटकारासाठी बक्षीस लावलं होतं आणि पहिला 2 बॉल दोन्ही इनिंगला त्यानं पहिल्या बॉलला षटकार ठोकलेला. आज चौकाराने सुरुवात केली मोनेशनं. हा, मॅरेथॉन इनिंग्स नव्हत्या आल्या मोनेश कडून, आज मात्र ती येईल अशी शक्यता आहे. उजव्या इशा बाहेर, भन्नाट वेग आहे, तेज तर्राट वेग आहे गोलंदाजाकडे. लेंथ टाकला होता आशिषनं. आशिष दास काय गोलंदाज आहे. विकेट टेकिंग, विशेषतः सुरुवातीच्या विकेट काढायला वाकबगार आहे, निष्णात आहे, तरबेज आहे, तो म्हणजे गोलंदाज आशिष दास. कोणत्याही खेळाडूनं 30 धावा बनवल्या वैयक्तिक तर त्यासाठी आप्पासाहेब खुळे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. कव्हर इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आता खेळलेला आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाही गुण तिथे. धावा 4. पहिलं षटक मैदानामध्ये चालू. विजय मात्र 44 धावांची आवश्यकता. 11 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे हवी आहे. धावा थोड्याशा कमी आहे असं म्हणू शकतो आपण, कारण या खेळपट्टीवरती धावांची रास पडलेली आहे, धावांचा सडा पडलेला आहे. उंच फटका बॅकफुट वरून पंच केला. हवेमध्ये बराच वेळ क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. अप्रतिम कॅच आणि पहिला फलंदाज मोनेश पाटील बाद. नवीन फलंदाज मोनेश आज सुद्धा मोठी इनिंग नाही खेळू शकला, मात्र छोटी खेळला. 8 धावा आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये नोंदवल्यात आणि बाद झालेला आहे. नवीन फलंदाज निनाद योगेश आणि निनाद पवार. अजून एक मोठा खेळाडू येतोय. गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण खेळानं त्याने क्रीडा रसिकांच्या हृदय सिंहासनावरती तो आरूढ आहे. हृदय जिंकलेली आहेत, प्रेक्षकांची मन जिंकतो, तो तल्लीन करतो, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. आज त्याच्याकडून अशाच कामगिरीची आम्हा प्रेक्षकांना आस लागलेली आहे. माळशिरस मेडिकल असोसिएशन कडून देखील निनाद पवारनं चांगले परफॉर्मन्स दिलेले आहेत.
फटका फसलेला आहे आणि अगदी सोपा कॅच. निनाद पवार शून्यावर. 2 बाद 8. लोणारे मैदानामध्ये 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज आशिष दासनं अखेर 2 विकेट काढलेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो. अजून कोणी हॅट्रिक स्पर्धेमध्ये नोंदवू शकलेला नाही. सचिन शेठ तथा बाबू शेठ बागुल श्रीगोंदा संघ दाखल झालेला आहे. टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत मला वाटतं क्षेत्ररक्षणाचा निर्णय आलेला आहे आणि फलंदाजीसाठी त्यांनी आचेगाव संघाला निमंत्रण दिले. तर आचेगावकर फलंदाज तयार ठेवा आणि श्रीगोंदा संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. तुम्ही डगआउट्स मध्ये येऊन थांबा. पहिलं ओव्हर चालू आहे. 3 ओव्हर आता संपणार आहेत. तुम्ही दोन्ही संघांनी डगआउट्स मध्ये थांबा आणि ही मॅच संपल्याबरोबर दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर यायची वाट बघू नका. ते आतमध्ये आहे तोच तुम्ही आतमध्ये जाऊन फिल्डिंग लावून घ्या. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अभिजोतचा फसला. हॅट्रिक बॉल होता मात्र इथे विकेट मिळालेली नाही. पण षटक काय टाकलेला आहे. 2 बाद 8. आशिष दास अत्यंत घातक गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये पुढे येतोय. एक होतं तुम्ही बघा की कुठलीही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी वरदान ठरते. अनेक खेळाडूंसाठी ती स्पर्धा माइलस्टोन ठरते आणि मी आशिष दासकडे बघतो. या स्पर्धेमध्ये त्याने जी बॉलिंग केलेली आहे ना अनेक समीक्षकांचं अनेक पॅकर्सचे लक्ष त्याने वेधून घेतलेलं आहे. भविष्यामध्ये आशिष दास मोठ्या संघांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. आशिष दास या स्पर्धांमध्ये देखील त्याने चांगली मागच्या 2 सामन्यांमध्ये या सामन्यामध्ये देखील तो प्रभावी ठरलेला आहे. विशेषतः ज्या खेळपट्टीवरती गोलंदाज फलंदाजांसाठी घाऊक मार्केट आहे तिथे त्याने धावा रोखलेल्या आहेत. तिथे धावांच्या किमती वाढवल्यात त्याने. जिथे धावांचा सेल लागलेला आहे तिथे धावा महाग केल्यात त्याने. असा गोलंदाज आहे आशिष दास. षटक त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि 4 षटकांची लढत असल्यामुळे तुम्हाला एकच षटक आहे. दुसरं षटक टाकता येणार नाही आणि आज सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलं आशिष दास कडून. समीर दुसरं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी तयार आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज योगेश. स्ट्राईक एंड वरती अभिजोत. नॉन स्ट्राईक एंड वर 44 धावांची आवश्यकता आहे. ओ हो हो काय फटकाय काय फटकाय. उंच टोले जंग लांब आणि देखणा षटकार.
टाकतो हे बघायचं कधी पण. त्या चेंडूवरती जर त्याने फलंदाजाला थांबवलं, मोठा खेळू दिला नाही, तर म्हणायचं तो गोलंदाज आहे. परत एकदा हा फॉली, उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे, सोपा ठरेल कॅच आणि योगेश बाद. यश मिळतंय गोलंदाज समीरला. तिसरा फलंदाज सोलापूर संघाने इथे गमावलेला आहे. इलेव्हन माळशिरस या दोघांमध्ये हात घाईची लढाई आहे. टाकलेले डाव आणि उधळून लावलेले डाव, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण प्रत्येक वेळेस पुढ्यात येतोय. एखादा षटकार मारला तर पुढच्या चेंडूवरती विकेट काढली जाते. एखादा मोठा फटका आला तर पुढच्या चेंडूवरती डॉट काढलं, लगेच प्रति आक्रमण आहे. इकडे 2 बॉल डॉट झाल्याबरोबर मोठा फटका येतोय, विकेटही पडतायत. सगळ्या गोष्टी इथे प्रेक्षकांच्या समोर आहे. वार आणि पलटवार, घात आणि प्रतिघात प्रत्येक वेळेस बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार होता, तर दुसरा बॉल डॉट होता. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला, तर चौथ्या बॉलवरती विकेट आली. हा पलटवार आहे आणि हा या मॅचचं वैशिष्ट्य आहे. फटका उंच आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे 3 कॅच पकडलेले आहेत. विच मॅन? किरण अंबाल. 3 कॅच किरण अंबालने पकडलेले आहेत एकाच जागेवरती आणि लागोपाठचे 2 विकेट इथे समीरच्या खात्यावरती. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तोही आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण आशिष घेतलं होतं, लागोपाठचे 2 विकेट त्याने काढले होते. तर समीरनं सुद्धा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना, त्याच कामगिरीची री ओढताना लागोपाठचे 2 विकेट काढलेले आहेत आणि आता हॅट्रिक त्याची वाट बघते. दुसऱ्या षटकामध्ये फलकावरती धावा 15, 4-5-15. एका बाजूनं धावा फलकावरती लागलेल्या आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा आहेत. अजून विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे आणि 29 धावा बनवताना चेंडू आता शिल्लक आहेत अजून 14 चेंडू 29. प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावांपेक्षाही थोड्या जास्त बनवायच्यात. गोलंदाज समीर समोर, फलंदाज सागर. अभिज्योत खराडे नॉन स्ट्राइक एंड वरती, रिव्हर्स अटेम्प्ट, यस कडक, वंडरफुल शॉट, 360 डिग्री इम्प्रोवायझेशन, खतरनाक. 6 धावा. इथे इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, गतीचा वापर करायचा होता. फुल लेनचा चेंडू, टायमिंग मिळालं नाही आणि निर्धाव चेंडू. समीरचं कौतुक. सातत्यानं पलटवार केले त्याने, मोठे फटके आल्यानंतर पुन्हा पलटवार केलेत, विकेट काढल्यात. 2 यशस्वी षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ संपला. 4-21 या स्थितीमध्ये यशवंत भाऊ पाचंगे शिरूर नाही तर यशवंतराव पाचंगे सोलापूर संघ मैदानामध्ये आहे. पांडुरंग इलेव्हन माळशिरस जो भालेकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर शिरूरचे यशवंतराव पाचंगे यांनी सोलापूरच्या संघाला पुरस्कृत केलेला आहे. दोन्ही संघ तगडे ताकदवान संघ आहेत, मागे हटायला कोणी तयार नाही. ज्या पद्धतीचा प्रतिकार केलेला आहे पांडुरंग इलेव्हन माळशिरसनं, त्यांचं कौतुक तेवढंच झालं पाहिजे. 12 चेंडू 23 या स्थितीमध्ये मॅच आहे. लो स्कोर मॅच होती. 24 चेंडू 44 म्हणजे जिंकायचा स्कोर नव्हता. शॅम्पेन फोडायचा स्कोर कधीच नाही. हा सेलिब्रेशन नाही करू शकत तुम्ही. 44 धावा बनवलेल्या आहेत आणि आता आपण जिंकणार, हे सेलिब्रेशन नाही आहे. एकदा भारत पाकिस्तानची मॅच होती वर्ल्ड कपची, 274 पाकिस्ताननं बनवले होते आणि त्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती.
इथे पाहायचं एक धाव जरूर पूर्ण होणार आहे, धावफलक पुढे पोहोचणार आहे. ड्रेसिंग रूम मध्ये 22 धावा, अजून 22 पाहिजेत. 11 चेंडू 22 ची गरज आहे. हरभजन सिंग, शाहिद आफ्रिदी या दोघांमध्ये लंच प्रसंगी काही हमरी तुमरीवरती देखील दोघं आले होते आणि पाकिस्तान ड्रेसिंग रूम मध्ये प्रचंड जल्लोष होता. याबरोबर कनेक्शन लागलेलं आहे, कड आतली होती, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा 4. या चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 26. विजयाचं समीकरण 10 चेंडू आणि 18 धावा. 10 चेंडू 18. रेस्ट आपल्याला माहिती आहे 98 धावा आणि पाकिस्तानला हरवलं होतं. तर तुम्ही सेलिब्रेशन करायचा हा स्कोर नाही, आपण इथे होतो त्यामुळं फाईट इथे सुरूच राहणार आहे. एक चौकार आलाय. आता गोलंदाजाची कसोटी. पटेल गोलंदाज. ओ हो व्हॉट अ बॉल, काय गोल चेंडू आहे. लेंथ मध्ये बुंध्यात टाकलेला चेंडू. अपील जोरदार आहे पंचांकडे, पण पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाहीये. लेग बिफोर विकेटचा कुठल्याही प्रकारचा नियम आपण या स्पर्धेमध्ये ऑन ठेवलेला नाहीये. नियम क्रमांक 36 जो पूर्ण ऑफ आहे, त्यामुळं तिथे तुम्ही लेग बाईज घेऊ शकता, पण LBW प्रकारे तुम्ही बाद दिले जाणार नाहीयेत. सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय अप्पासाहेब खोळे यांच्याकडून. ओ सर मागा थांबा. आणि 5,000च काय 50,000 हे बक्षीस लागू शकतं. अप्पासाहेब खोळे म्हणजे आकडा आहे आणि हजाराच्या लाखाच्या आकडेमोडी त्यांच्यासाठी खूप किरकोळ आहे. ते करोड अरबोन मध्ये आकडेमोडी करतात. 8 बॉल 17. फलकावरती धावा आहेत 27. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 8 17. 8 चेंडू 17 धावा. हो हो हो, इथे परत एक दातली कड होती. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थोडासा विकेट किपर गाफील आहे, त्याचा फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. एक धाव इथे पूर्ण आहे. एक धाव महत्वाची आहे आणि एक धाव जर अशी गमावली तर पुढे संकट तुमच्या समोर आलेलेच आहे. संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे इथे अधिक जबाबदारीनं, अधिक प्रयत्नपूर्वक, अधिक शिताफीनं काम करणं अपेक्षित आहे प्रत्येक खेळाडूला. दोन्ही संघांमध्ये ही एक जबरदस्त लढत आपल्या समोर. 28 धावा फलकावरती आहे. 3रं षटक मैदानामध्ये सुरू. तर विजयासाठी आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 16. कमबॅक चांगलं केलंय पटेलनं. उंच आकाशामध्ये चेंडू. संदीप पवार डाऊन द बॉल. वाह वाह वाह, सुंदर कॅच. आणि याबरोबर अजून एक यश. 5वा फलंदाज यशवंत भाऊ पाचंगे सोलापूर संघाचा बाद. तर षटकाची सांगता काय गोलंदाजी केली पटेलने. एक चौकार जरूर आला. त्याच्यानंतर फक्त 7 धावांमध्ये षटक संपवले. 2 लेग बाईज आहे. फक्त 5 धावा या षटकामधून खर्च केलेल्या आहेत. आणि शेवटचं षटक 6 चेंडू आणि आता धावा हव्यात 15. माफ करा 10 चेंडू 16 या स्थितीमध्ये मॅच. यशवंत भाऊ पाचंगे सोलापूर की पांडुरंग 11 माळशिरस. नवीन गोलंदाज अक्षय सोरटे. माफ करा, फलंदाज अक्षय सोरटे. डेथ ओव्हर मध्ये मागच्या षटकांमध्ये गोलंदाजी हमखास टाकलेली अक्षय सोरटेने आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये डेथ ओव्हर मध्येच तो आलेला आहे. शेवटचं षटक तो बॉलिंगला शेवटच्या षटकासाठी येतो आणि फलंदाजाला येतो, फलंदाजीला शेवटच्या षटकासाठी आलेला आहे. गोलंदाज इरफान. गोलंदाज असेल डेथ ओव्हर मध्ये इरफान. 16 धावा रोखायच्या आहेत. फलंदाज
मैदानामध्ये आपण सागरला बघणार आहोत. सागर आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती सागर, नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय, तर इरफान गोलंदाज. 6 चेंडू 16. उजव्याच्या बाहेर आहे चेंडू, वाईड इथे घोषित केला जातो. एक अतिरिक्त धाव, 15 अजून पाहिजेत. इरफान, खर तर गोलंदाजीमध्ये कौतुक करावं लागेल आशिष दासचं, समीरचं, पटेलचं. तिघांनी विकेट काढलेले आहेत. समीरला 2 मिळाल्या, आशिषला 2 विकेट मिळाल्या, तर पटेलनं देखील 1 विकेट काढली, पण धावा रोखलेल्या आहेत. पटेलच्या गोलंदाजीचं विश्लेषण बघितलं तर फक्त 5 धावा खर्च झाल्यात. फुल टॉस होता, बॉल कनेक्शन मिळालेलं नाहीये आणि आता विकेट मिळू शकते. वाईड चेंडू आहे, धावही मिळणार आहे आणि विकेटही मिळणार आहे. राऊंड फील्ड ठेवा, राऊंड फील्ड ठेवा. फलंदाज इथे अक्षय बाद होणार आहे आणि एकही चेंडू न खेळता अक्षय बाद होतोय. 6वा धक्का इथे बसेल. आमिर तांबोळी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे, तर वाईड येतोय इथे. तो चेंडू अनफेअर घोषित केलेला आहे, तर त्यावर वरती दाद मागितली जाते, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडून आणि त्यांचा तपास आल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतरचा निकाल आपल्या समोर येईल. पण आमिर तांबोळी आणि सागर या दोघांवरती जरा जास्त जबाबदारी आहे. 4 चेंडू त्यांच्यासाठी, माफ करा, अजूनपर्यंत एकही चेंडू फेअर ठरलेला नाहीये. तर वाईड ची घोषणा कायम राहते, पंचांचा निर्णय कायम राहतोय. 2 धावा फलकावरती आलेल्या आहे. 6 चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. 6 चेंडू 14. ही मॅच संपल्यानंतर मी ग्राउंड्समॅनला विनंती करेल की आपण तिथं क्रीजचं मार्किंग करून लाईन आउट करून घ्या. अंपायर्सलाही समस्या येणार नाही, तर थर्ड अंपायरलाही समस्या येणार नाहीत. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स खेळायचा आहे, कनेक्शन नाही आहे. या परिस्थितीमध्ये अशी जोखीम घ्यायला पाहिजे का, हा एक प्रश्न येतो. पण तुम्हाला ज्यावेळेस 14, 15, 16 धावा 6 चेंडूंमध्ये बनवायच्या, त्यावेळेस तुम्हाला रिस्क ही घ्यायलाच पाहिजे. त्यावेळेस अशी जोखीम घेतली तरच शक्य होतो विजय. पाहिजे आता 5 चेंडू आहे, 5 चेंडू 14. यशवंत भाऊ पाचंगे सोलापूर विरुद्ध माळशिरस अशी लढत आहे. टप्पा चांगला आहे आणि करण अंबाल इज देअर. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा जरूर सेव्ड केलेल्या आहेत करण अंबालने. कमालीचा क्षेत्ररक्षक, कमालीचा फलंदाज आहे, तितका चांगला क्षेत्ररक्षक आहे. 3 कॅच त्याच्याकडून आज पकडले गेलेले आहेत आणि सीमारेषेवरचं क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय अफलातून आपण पाहिले. याबरोबरच फलकावरती धावा 32. 4 चेंडू 12. सागर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आमिर. 4 चेंडू 12. बाउंड्रीज रोखायच्यात, हे महत्वाचं असेल माळशिरससाठी, तर त्या खेळावे लागणार आहे. इथे सागरला कनेक्शन नाहीये. 3 चेंडू 12. काय गोलंदाजी इरफानची. हळू सरकार राज स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. चोर पावलाने दबकत आहेत सरकार राज स्थापन करतायत पांडुरंग 11 माळशिरस. एक चेंडू मध्ये त्याने जी अचूकता ठेवलेली आहे, विशेषतः मी कौतुक केलं आशिष दासचं, समीरचं, पटेलचं. तिघांनी अप्रतिम गोलंदाजी टाकली. टप्पा दिशावरती चांगली अचूकता होती आणि त्यामुळे विकेट देखील काढल्या त्यांनी. आणि आता इरफान, मॅच फिनिश की जबाबदारी इरफानवर, परंतु तिकडे सागर हात सरसावून लेंथ बॉल आणि इथं एकच धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ती धाव नकोय सागरला आणि सागर परतलेला आहे. सागर बाद होतोय. आमिर स्ट्राईक एंडला पोहोचणार आहे. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार. ओल्ड इज गोल्ड.
आमिर तांबोळी, अनुभव त्याच्याकडं भरपूर मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये निश्चित अनुभवाच्या जोरावरती तो काकणभर सरस ठरू शकतो. त्यामुळे आत्मविश्वास त्याचा अधिक मोठा असेल. तुम्ही चेतन शर्मा आणि जावेद मियादाद बॅटल बघितलं होतं आपण 1986 ला. तर त्यावेळेस जावेद मियादाची चर्चा केली होती पत्रकारांनी. त्यावेळेस त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं की चेतन शर्मा हा निश्चित चांगला बॉलर आहे, पण त्यावेळेस जो कॉन्फिडन्स होता ना, माझा कॉन्फिडन्स त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त होता. त्यामुळे कंडिशन मला फेवर होत्या. शेवटच्या बॉलला 6 षटकार त्याने ठोकला होता. इथे कॉन्फिडन्स आमिर तांबोळीकडे निश्चित असणार आहे. इरफान या 4 चेंडूंमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर त्यानं नियंत्रण चांगलं प्रस्थापित केलेलं आहे. पण पाहायचं आमिर तांबोळी कसा कॉन्फिडन्स इथे दाखवतोय. हा डिसायडर बॉल असेल या सामन्याचा. आमिरचा अलॉंग दी कार्पेट केवळ 1 धाव तिथे येणार आहे आणि विजयावरती जवळपास शिक्कामोर्तब करताना, सेमी फायनलची दारं किलकिली करताना, दारं उघडताना हा चेंडू टाकला होता इरफाननं. पांडुरंग 11 माळशिरस हा संघ या स्पर्धेतला 4था संघ बनेल का सेमी फायनल मध्ये पोहोचणारा. आचेगाव श्रीगोंदा संघांचा प्रवेश आपण पाहिलेला आहे. हडपसर बरोबर सेमी फायनल मध्ये 2 हात करणार आणि तो आहे पांडुरंग 11 माळशिरस. सोलापूर, माफ करा, सोलापूर संघ अर्थात यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन सोलापूर संघाचा इथे देखना विजय साकारलेला आहे. अभिनंदन सोलापूर. पांडुरंग माळशिरस संघाला मात देत 44 धावांवरती त्यांनी सामना जिंकलेला आहे. माफक आव्हान त्यांनी राखलेलं आहे आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. चला मैदानामध्ये लगेचच श्रीगोंदा संघ आपण क्षेत्ररक्षण तयार ठेवा आणि सलामीची जोडी. मैदानावरचा संघ बाहेर पडायची वाट बघू नका. ओपनर्स चला, ओपनर्स चला. आपल्याला 1 मिनिटात मॅच सुरू करायची, लाईन आउट करायचे. चला पटकन. ग्राउंड्समॅन शैलेश ने एक